ठीक आहे. टॉप व्यू सेट केलेला आहे, मशीन घेतलेलं आहे, जस्ट टॉप सेटअप देऊ. ऑल्सो करवलेस केले, मशीन टूलपाथ, इथं ब्लेंड मिल. ब्लेंड मिल म्हणजे काय आहे, आता इथे बघा, इथे हा एक काय स्टेट आहे, फ्लॅट सरफेस आहे, आणि इथे काय थोडा सर्क्युलर सरफेस आहे. त्याच्यामुळे काय होतं, दोन सरफेसच्या मध्ये मशीनिंग करायची. कोणत्या पण दोन गोष्टींना जेव्हा आपण ॲड करतो त्याला म्हणतो आपण ब्लेंड. ठीक आहे. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ब्लेंडिंग ऑपरेशन यूज करता, तुम्हाला दोन चेन द्यायला लागतात, डिफाईन चेन 1, चेन 2. मग ती चेन घेतली, पार्शल चेन घेतली, ठीक आहे, ही फर्स्ट चेन दिली, ठीक आहे, डायरेक्शन कडून आहे, प्लस ही चेन दिली, दोन चेन द्यायच्या, डायरेक्शन सेम ठेवायची, ओके करायचं. ठीक आहे. ब्लेडमध्ये आपल्याला दोन चेन द्यायला लागतात. ओपन टूलमध्ये गेले, क्रिएट टूल म्हटलं, एंड व्हील 10 एंड व्हील घेतलं. ठीक आहे. याचं फीड असेल 10साठी किती टाकायला लागला, स्पिंडल स्पीड किती राहील, 1600 स्पिंडल स्पीड, एवढं कमी, 2500 देऊ, आणि हे ते 1600 फीड. पुढे आहे की इथेच टाकणार पाहिजे, आपण डब्बापटवर आरपीएम घेतले पॉईंट टू पॉईंट देऊन टाकायचं, हे बेस मटेरियल असले पॉईंट ते देऊन टाकायचं. ठीक आहे. होल्डर डिफॉल्ट ठेवलं, कट पॅरामीटर, इथे कटिंगमध्ये झिगझॅग, इथे कम्प्युटेशन ऑफ ठेवले. ठीक आहे. हे फर्स्ट पास फीड जेव्हा तो पहिला पास घेणार आहे त्याचा फीड किती ठेवायचा आहे, तर इथे किती आहे, 100% म्हणजे किती, 1600, म्हणजे हा 1600. ठीक आहे. पहिला पास घेताना त्याचा फीड 1600, स्टेपवर किती दिला त्याने, हा 50% आहे. ठीक आहे. इथं दोन कटिंग स्ट्रॅटर्जी आहेत, एक ॲलॉंग आहे आणि एक ॲक्रॉस आहे. हे तुम्ही वाढू शकता, समजा 75% केलं, 90% केलं तरी चालेल, पण आपण 75 to 80 ठेवतो, कारण की तिथं आपल्याला टाईम वाचते ना, टाईम वाचते. बरोबर. इथं दोन स्ट्रॅटर्जी आहेत, ॲक्रॉस आणि ॲलॉंग. हे काय सांगतो, इथं एक्सटेंड एंट्री म्हणजे काय, तुम्हाला एंट्री वाढवायची असेल बाहेरून, एक्झिट वाढत असेल बाहेर थोडं, तुम्ही तुझं 500 मिनिट वाढवली, 500 मिनिट एक्झिट वाढवली. ठीक आहे. स्टॉप ठेवायचा असेल तर स्टॉप ठेवायचा 0 येतो. ठीक आहे. डेप्थ ऑफ कटमध्ये गेलो, डेप्थ ऑफ कटला ऑन करायचं, किती 0.3 दिली समजा. ठीक आहे. हे फिनिशिंग, फ्लोअरची फिनिशिंग, इथं फिनिश पॉस, ही वॉलची फिनिशिंग. ठीक आहे. हे द्यायची असेल तर ऑन करा, इथे नंबर ऑफ पासेस टाका, त्या पासेसमधला स्पेस टाका, इथे त्याचा पिरियड द्या. ठीक आहे. तिथे लिंकिंग पॅरामीटर ॲब्सोल्यूट 0 डेप्थवरती क्लिक केलं, -20. होम रेफरन्स, फ्रॉम मशीन, टॉलरन्स सेम, प्लेन टॉप कुलंट. आता इथे प्लेन जरी तर समजा काय ते वेगळे झाले तर काय करायचं तुम्ही, असे ते टॉप करावं लागेल. टॉप का कसं करणार, मग इथे क्लिक करायचं, टॉप म्हणायचं, ओके, हे इकडं इथे क्लिक करा, किंवा मग इथे क्लिक करा, हेच इकडं कॉपी होतं, इथे क्लिक केलं, कुलंटला ऑन करायचं. हे काय आपले होममध्ये जाऊन ॲनालाइज टूलपाथ, हे बघा, बरोबर आहे. आतमध्ये बसलं, इकडं पण बसलं आतमध्ये, बरोबर आहे का, नाही मग आतमध्ये घुसलं नाही पाहिजे आपण, नाही का बरोबर आतमध्ये घुसायले, ते काहीतरी तुम्ही सांगितलं ना मध्ये, एक 7.5 दिलं होतं स्टेपवर, नाही तिथंच काहीतरी स्टेपवर, इथं हा कम्पोजिशन काय ऑफ आहे, त्याच्यामुळे काय होते, कटर काय होते, लाईनवरून चालते. इथे काय लागेल, मग ऑन करावं लागेल. काय करू, लेफ्ट राईट काय करू, लेफ्ट करू, आता बरोबर आहे, अजून गोष्ट राईट करावं लागेल, इकडं चाललंय राईट, बरोबर.
आता बघा बरं. अजून बसलाय का? अजून बसतोय. आता बसलेलं आहे अजून. मग ते अजून बाहेर त्या काढावं का लागेल. इकडे चालले आहे पाठवून. हो. हां. हो का. सेंटरपासून घेतोय का काय? एवढं पुढे घुसाले मग एवढं घुसलं मध्ये बघा हे मटेरियल हे परत मग ते बरोबर नाही ना? बरोबर आहे का नाही? हां. बरोबर आहे ना? नाही नाही बरोबर नाही. तर त्यासाठी आपल्याला काय लागलं मग काय करायचं? आता लेफ्ट पण घेत नाही राईट पण घेत नाही किंवा अलाउन पण घेत नाही का बरं कारण ते दोन चेन आहेत ना हां. एकाच लेफ्ट केलं तर दोन्हीच्या लेफ्ट चालतंय मग राईट तर दोन्हीच्या राईट चालतंय डायरेक्शन चेंज मग काय काय लागेल मग क्रॉस करायला लागेल का क्रॉस करू दुसरी क्रॉस करू आपण रिवर्स केले ओके म्हटलं हे बरोबर आहे का असं? हे काय चाललं? हे हां. बरोबर नाही. तर आपण आहे तसं ठेवू डायरेक्शन चेंजची रिवर्स म्हटलं ठीक आहे इथं आपल्याला पॅरामीटर जायला लागेल हां. त्यासाठी इथं इनसाईड म्हणायला लागेल इनसाईड हां हां. दोन्ही चेनच्या मध्ये हां. आता व्यवस्थित चालते हम्म. ही फिनिश पास घेते वाटतं साईडचे फिनिश पास आपण ऑफ करू बरोबर. आता घुसते एवढं आता बरोबर. आता तिथं कटिंग बघितली आपण म्हणजे काय ब्लेडमध्ये काय करायला लागतं आपल्याला मग इनसाईड वापरायला लागतं दोन चेन देतो ना तर दोन चेनच्या आतमध्ये चालतं बरोबर ते कारण इकडे सरफेस कसा आहे फ्लॅट आहे इकडे सरफेस कसा आहे सर्क्युलर आहे तुम्ही पासेस जर बघितले ना प्लस आपण काय केले 5-5 mm बाहेर काढायचे ऑफ केलं टूल आता कटिंग कसं करतं बघा इकडं इथे स्ट्रेट पास घेतं इथे कटिंग करताना ते काय करायला एकदम स्ट्रेट पास घेईल असा असा नंतर हळूहळू तो रेडियस घेईल ते प्रोफाईलनुसार रेडियस घेते तो हळूहळू काय होतं रेडियस घेतो आपण काय करायचं 5 mm बाहेर काढलं त्यामुळे काय होतं इकडं मोठ्याला कुठं राहणार नाही साईडला आता इथे काय होतंय ते फिनिश पास फिनिश फिनिश देता येईल फिनिश दिलं की पील मिलमध्ये कसं चालतं पील मिलमध्ये तेव्हा फिल्म इथे आपल्याला फिनिश पास द्यायला लागलं फक्त आता ही कटिंग मेथड जी वापरली आपण ती कोणती होती अलाव म्हणजे टूल कसं चालते असं चालते इथे जर आपण म्हटलं अक्रॉस कारण दोन कटिंग मेथड आहेत अलाव आणि अक्रॉस हे काय इथं अक्रॉस असं चालतं असं चालतं आता या केसमध्ये तुम्हाला लई मार्क येतील वॉलवर टाइम पण देणार हे नाही पण आहे म्हणजे ते प्रॅक्टिकली ते ओके पण नाही हे बघा. ते बरोबर एवढं मार्क आहे दोन्ही साठी ओके तर ही कोणती स्ट्रॅटजी अक्रॉस आणि अलाव कधी पण अलाव वापरायचं कटिंग मेथड ठीक आहे ब्लेडमध्ये समजलं ब्लेडमध्ये असं नाही की तुम्हाला म्हणजे असं नाही की ब्लेडमध्ये वापरताना एक सर्क्युलर पाहिजे किंवा एक हे पाहिजे सिम्पल स्लॉट जरी असला ना स्लॉट आपण पिलमिलचा स्लॉट बनवला होता असा जरी स्लॉट असला एक चेन तिथे एक चेन तिथे बरोबर तो असं कटिंग करा ठीक आहे हे तुम्ही इथं फक्त 2 चेन द्यायला लागतं आपल्याला 1 1 चेन 2 आणि कंपन्सेशन काय ठेवायचं इनसाइड ठीक आहे समजलं प्लेन